श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्यावर जेव्हा साक्षात दत्त महाराजांची कृपा होते तेव्हा मिळतात हे 7 संकेत. तर बघूया कोणते आहेत 7 संकेत. घरावर श्री दत्तगुरूंची कृपा आहे की नाही हे कसं ओळखायचं. जेव्हा आपण पूजा करतो पण दत्तगुरूंची कृपा कधी व कशी जाणवते हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जी 7 संकेत दिसत असतील तरी श्री दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती मानली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहायला अजिबात विसरू नका. श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेय यांची कृपा ही केवळ धनसंपत्ती किंवा यशापुरती मर्यादित नसते. त्यांची कृपा ही मन शांती आणि योग्य मार्गदर्शन, संकटापासून संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीच्या रूपातही असते. तर अनेक वेळा दत्तगुरू आपली कृपा या संकेतद्वारे आपल्याला दर्शवत असतात. तर जाणून घेऊयात की हे 7 संकेत कोणते आहेत. तर पहिलाच संकेत म्हणजे घरात सतत सकारात्मक वातावरण जाणवणे. आणि काही अशी घरं असतात जिथे प्रवेश करताच मन शांत होतं, विनाकारण भांडणे, कटुता किंवा नकारात्मकता कमी होऊ लागते आणि घरातील सदस्यामध्ये प्रेम, आदर, समजूतदारपणा वाढू लागतो. तर अशा वातावरणात अनेक व्यक्त दत्तगुरु कृपेचा संकेत मानला जातो. दुसरा संकेत म्हणजे दत्त नामस्मरणाची ओढ निर्माण होणे. जर अचानक तुमचं मन वारंवार श्री गुरुदेव दत्त या नामाकडे आकर्षित होऊ लागलं, दत्तगुरूंची आरती, भजन, गुरुचरित्र वाचण्याची वारंवार इच्छा होत असेल आणि तर तुमचा हा आध्यात्मिक संकेत मानला जातो. दत्तगुरू प्रथम भक्तांच्या मनाला स्वतःकडे वळवत असतात असं सांगितलं जातं. आणि आता तिसरा संकेत म्हणजे संकटापासून अनपेक्षित मार्ग मिळणे. तर तुम्हाला माहित आहे जीवनात अडचणी तर येतात परंतु काही वेळा सर्व मार्ग बंद झालेले आहेत असं वाटत असताना अचानक एखादी मदत मिळते, योग्य व्यक्ती, योग्य सल्ला मिळतो किंवा समस्येचे समाधान अनेक अनेक शीघ्रपणे समोर येते. अनेक भक्त अशा अनुभवांना दत्तगुरूंचे मार्गदर्शन समजतात. चौथा संकेत श्री गुरुचरित्र किंवा दत्त मंदिराकडे आकर्षण वाढणे. जर तुम्हाला वारंवार दत्त मंदिरात जावेसे वाटत असेल किंवा श्री गुरुचरित्र वाचण्याची प्रेरणा मिळत असेल तर हे एक शुभ संकेत मानला जातो. गुरु भक्ताला स्वतःकडे बोलवतात अशी श्रद्धा आहे. आता 5वा संकेत बघूया. मनातील भीती कमी होणे. बरोबर ऐकलं तुम्ही. दत्तगुरूंची कृपा झाल्यावर मनातील भीती ही आपोआप कमी होते. अनेक भक्त सांगतात की त्यांची भीती, असुरक्षितता आणि चिंता कमी होऊ लागते. मित्रांनो, परिस्थिती बदलली नसली तरीही स्वीकारण्याची ताकद वाढते. मनात विश्वास निर्माण होतो की काहीही झाले तरी दत्तगुरू आपल्या सोबत आहेत. आता 6वा संकेत म्हणजे सतत चांगल्या विचारांची प्रेरणा मिळणे आणि इतरांना मदत करावी, सत्य बोलावे, प्रामाणिक राहावे असे विचार आपल्या मनात वारंवार येऊ लागले तर हा देखील दत्तगुरूंचा खूप मोठा संकेत आहे. कारण दत्तगुरू अंतःकरणात सद्विचार जागृत करतात असे मानले जाते. आता 7वा आणि सर्वात शेवटचा म्हणजे संकेत म्हणजे घरात शांत झोप आणि समाधान अनुभवणे. धावपळीच्या युगात अनेक लोक ताणतणावाखाली जीवन जगत असतात परंतु दत्तगुरूंची कृपा असलेल्या घरात वेगळीच शांतता असते. रात्री मन तिथे शांत असतं, घरातील वातावरण प्रसन्न असतं आणि बाहेरचं कुणी जरी आलं तरीही त्यांनाही आपल्या घरात खूप समाधान वाटतं आणि आनंदी वातावरण असं वाटतं. विनाकारण अस्वस्थता कमी होत जाते. तर हे अंतर्मनातील समाधान दत्तगुरूंच्या आशीर्वादाचे संकेत मानले जातात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दत्त भक्तांनो, हे जर संकेत तुम्हाला श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरेमध्ये सांगितली जातात. प्रत्येक व्यक्तीचा तिचा अनुभव हा वेगळा असू शकतो. दत्तगुरूंची खरी कृपा केवळ बाह्य संगतातून नसून ती आपल्या विचारामध्ये, आचरणामध्ये आणि जीवनातील सकारात्मक बदलामध्ये दिसून येते. आता यातून आपल्याला समारोप कसा घ्यायचा आहे. जर तुमच्या घरात
यापैकी काही गोष्टी अनुभवायला मिळत असतील तर अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ते दत्तगुरूंच्या कृपेचा संकेत असू शकतो. परंतु लक्षात ठेवा की कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रद्धा, सदाचार, सेवा आणि दत्तगुरूंचे नामस्मरण. रोज काही क्षण मनापासून श्री गुरुदेव दत्त आणि विश्वास ठेवा की योग्य मार्गावर चालणाऱ्या गुरूंचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळते आणि आयुष्यात एकदा तरी माणसाने जीवनात गुरुचरित्र आवर्जून वाचावं. गुरुचरित्र ही खूप अफाट शक्ती आहे, जी आपल्याला आपल्या सर्व अडचणीपासून आपलं संरक्षण करते. म्हणून आयुष्यात गुरुचरित्र एकदा तरी वाचावे. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.